फ्री आई आपण पण बोलूया का सगळ्यांना आपल्या घरी कशाला आमच्या सुनबाईचं चाललंय. आई आपण बोलूया का सर्वांना आपल्या घरी काय आला तर आमरस पुरी नाही तर आमरस पोळ्या कोण करीन तो कुटाणा. आंबे आणा, आंबे पिळा, आमरस करा, तुम्ही या आमच्या घरी आणि आम्ही येतो तुमच्या घरी. ते आजकाल चाललंय नाही का आमरस पोळीचं स्टँड चाललंय स्टँड. तुम्ही आमच्या घरी या, आम्ही तुमच्या घरी या. आपण त्यांच्या घरी गेलो खाऊन आलो तर आपण काहीतरी खोड काढितोच. बाई भजीच बरोबर नव्हते, पोळ्यामध्ये कडाकडाला पुरणच नव्हतं, काहीतरी नाव ठेवूनच येतो ठेवतोच किती नाही मला. त्यांना आपल्या घरी बनवा, मग आपण काय बनणार त्यांच्यापेक्षा मी चांगला स्वयंपाक करेन असं ना. बघ आता करूनच दाखवते. मग ते आपल्या घरी येतील. आपण मांडे करा, नाही तर आमरसपुरी करा, नाही तर पुरणपोळ्या करा, नाही तर गुलगुले करा, भजे करा, कुरड्या करा. ते येतील आपल्या घरी, येऊन खाऊन पिऊन जातील. ते काहीतरी नाव ठेवतीलच. वरून साड्या आहे का किती एका दोन दोन तीन बाया घरातल्या त्यांना बोलावलं. त्यांच्या नणंद आली, भावजाई आली, भावजाईची बहीण आली, त्या भावजाईचा म्हणजे मेवणा आहे त्याची बहीणही आली, सगळेच आले. आमकी आली, तमकी आली, फलाने आल्या. चला 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 आमरसाला बोलवलं आहे, आमरसाला बोलवलं. सगळं गाव घेऊन येतील, खाऊन पिऊन जातील, हात पुसतील. असा हात पुसतील, तोंड पुसतील आणि म्हणतील स्वयंपाक छान झाला होता तुमचा. पण आमच्या स्वयंपाकापेक्षा जरा थोडा हेच आहे, कारण की आमरस जरा गोडच नव्हता. म्हणजे याचा सार गेला आमरस. मग मला असं वाटतं तुम्ही आम्हाला बोलू नका आणि आम्ही तुम्हाला बोलूत नाही. फोनवरच विचारायचं झाला का हो तुमचा आमरस पोळ्या, आमरस झालं का. आपण नाही बोलायचं हो झाला, आम्ही केला होता आमरस शेवया, संपला विषय. फोनवर बोललं बस. हे 50 वेळा तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे येऊ, मला ते पटतच नाही. पण बाई गावाला तर लय बायाला बाई येड भरलंय नुसतं. हो न चला आमरसपुरी. आमच्या सोयऱ्याच्या घरी जायचं, तमक्या सोयऱ्याला आपल्याकडे बोलवायचं. अहो कशाला हातानं त्यांची आपण काही ना काही कमी पडलं का घालवायची आणि आपली हातानं घालून घ्यायची. त्यापेक्षा ते बोलावणं नको, काही नको. ते त्यांच्या घरी सोन्याचा घास खात्यात ना, आपणही आपल्या घरी चांदीचा घास खायचा. बरोबर. माझं जर व्हिडिओ पटला तर हा म्हणा, नाही पटला तर विषय कट. कळलं. पण मला असं बरोबर आहे का नाही, मला हात खावा करायला आवडत नाही. खऱ्या मनानं माणसाला जावा यावा असं आमरसपुरीच्या नावाखाली नाही. असं जर गेले आले भेटले बाती असं वर्षभर नाही जाते. पण आंबे आले बाजारात आंबे आल्यावरच काय एवढं सुचत आहे व. ते म्हणते ना कौतुक मंड्यापानानं वाशल तोंड्यापाना कशाला करायचा, मरू जाऊ. वरून आमरसपुरी खाऊनही जातील, मांडे बी खाऊन जातील. वरून म्हणतील साड्या घेतल्या पण एवढ्या काही खास नाही. एकुमेकी म्हणजे लगेच निंदा चालू. दुसरी म्हणणार अहो ते तर सोडा, आता हे लहान लहान पोरं हे गेले, त्या पोराच्या हातात 100 रुपयासुद्धा नाही दिले. अहो मग कशाला. त्यांच्या घरी त्यांना आमरस भेटतो आहे, तुमच्या घरी तुम्हाला आमरस भेटतो आहे, मग कशाला पाहुणे तुम्हाला बोलवायचे. असे तुम्ही किती वेळ भेटायला जाणार. रोज तर फोनवर बोलत आहे, व्हिडिओ कॉल करते, व्हिडिओवर काय चाललं, जेवली का, बसली का, झोपली का करतोच ना माणूस. मग कशाला बोलली त्या हे कशाला पाहिजे आमरसपुरी. पण गावाला ना हा खेळ झाला खेळ, लई दांडगा खेळ. पहिलं नव्हतं हो बाई. पहिलं शेतामध्ये काम करता करतात लोकांचे जीव जायचे. कशाचा आमरसपुरी, कशाचं त्या तुमच्या घरी जायचं ना आमच्या घरी यायचं काही नव्हतं. रिकामटे उद्योग सुचतच नव्हते ना हो. कष्ट करता करताच बाया सकाळी 8ला शेतात जायचं तर संध्याकाळी 6ला घरात यायच्या. चूल पेटवली का भाकर तुकडा कच्ची मच्छी भाकर भाजली आराला चुलीला, खाल्ली का पडली बाई. आता कसं झालं, गाडीवर जाणं, गाडीवर येणं, पैसा आला भरपूर. मग त्या पैशाचं काय करायचं मग तो दाखवायसाठी मग तो स्टँड निघाला आहे आमरस. त्याच्यासाठी बोलतो आमरसाला बोलावले पाहुणे.
अहो, पण जे नाही करीत ना त्याला हे सगळं कळतंय. कारण काही लोकांकडे नाही असं नाही सगळ्यांकडे, पण शहाणा असेल ना ते नाही करते. जरी कमटे उद्योग नाही त्यांना काही कामं नाही, तेच उद्योग करतात. बरोबर. आई आपण नाही जात कोणाच्या घरी, तर आपल्या घरी तरी पाहुण्यांना बोलूया ना. बघन मला ते आपटतच नाही. तू म्हातारी झाली मा एवढी का, मग त्या टायमाला तू कर बाई हा पाहुणचार. मला नाही करायचा, मला पटत पण नाही.